बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाच्या नंतर राज्यामधले एकूणच राजकारण हे ढवळून निघालेलं आहे आणि या प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची वारंवार मागणी होताना दिसते आणि यातच आता भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी जाहीरपणे धनंजय मुंडे यांना पाठिंबा दर्शवला। यानंतर आता दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे आज भगवानगडावरती जाणार आहेत। महंत नामदेव शास्त्री यांची ते भेट घेतील आणि या प्रकरणामधले पुरावे महंत नामदेव शास्त्री यांना ते सादर करणार आहेत। याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके आपल्या सोबत आहेत। गोविंद, धनंजय देशमुख हे आज महंतांना भेटणार असल्याचं कळतंय, काय नेमके पुरावे ते सादर करतील आणि त्यांच्या सोबत आणखी कोण असेल? यामिनी, पुरावे दोन प्रकारचे असू शकतात। एक तर आपण बघतो की जो तपास करणारी एजन्सी आहे ती ज्या पुराव्याच्या आधारावर काम करते तो पुरावे अर्थात वेगळे आहेत आणि जे पुरावे सकृतदर्शनी पाहायला मिळतात ते पुरावे वेगळे आहेत आणि जे सकृतदर्शनी पाहायला मिळणारे पुरावे हेच सोबत घेऊन आज धनंजय देशमुख, त्यानंतर संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी आणि त्यांच्या कुटुंबातील सगळे सदस्य हे आज भगवानगडावरती जाणार आहेत। साधारणतः 9:30 ते 10 वाजता ते या मसाजोगमधून निघतील। पण ज्या पद्धतीनं आपण बघतो की मागच्या आठवडाभरामध्ये धनंजय मुंडे भगवानगडावर जातात, भगवानगडावर गेल्यानंतर महंत नामदेव शास्त्री हे त्यांची पाठराखण करतात आणि हे करत असताना त्यांनी एका प्रकरणाचा प्रामुख्याने उल्लेख केला होता आणि ते प्रकरण असं होतं की आवादा कंपनीच्या प्रांगणामध्ये जे भांडण झालं होतं त्यात एक चापट मारण्यात आली होती आणि त्याचाही विचार करा असं महंत नामदेव शास्त्री म्हणाले होते। यालाच उत्तर देताना आता धनंजय देशमुख असं म्हणाले की एक चापटच्या बदल्यामध्ये तुम्ही मग माणसाचा खून करणार आहात का, आणि हाच तो पुरावा आहे। म्हणजे किती भीषण पद्धतीने तो खून झाला होता याचे पुरावे आज धनंजय देशमुख देतील। यासोबतच ज्यावेळी संतोष देशमुख यांचं अपहरण झालं आणि अपहरणानंतर खुनापर्यंत किती वेळ गेला, त्या काळात कुणाशी काय बोलणं झालं याचे पुरावे सुद्धा धनंजय देशमुख हे नामदेव शास्त्री यांना देऊ शकतात। अर्थात संतोष देशमुख हत्या प्रकरणाला अनेक कांगोरे आहेत, कारण त्यापूर्वी घडलेलं खंडणीचं प्रकरण आहे। खंडणीमध्ये वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे याच्यात झालेला संवाद आहे, सुदर्शन घुले विष्णू चाटेमध्ये झालेला संवाद आहे आणि या सगळ्या संवादाचे जे काही पुरावे आहेत ते आज धनंजय देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय नामदेव शास्त्रीला देतील आणि स्वाभाविक आहे की हे पुरावे दिल्यानंतर नामदेव शास्त्री यांचं काय मत असणार आहे हे पाहणं मोठं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी गोविंद, नक्की ही भेट कशी होते, काय नेमकी चर्चा होते हे आपण बघूया। धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।